असेल, गाव दौरे असेल तर सुरुवात झाली आहे, काय विश्वास आहे? निश्चितच सगळ्या 6 तालुक्यांमध्ये आम्ही प्रचार दौरे सुरू केलेले आहेत आणि ज्या प्रकारचा एक प्रतिक्रिया किंवा रिस्पॉन्स लोकांकडून मिळते ती फारच सकारात्मक आहे. एक नवीन ऊर्जा मला या सगळ्या प्रचार दौऱ्यांमध्ये आणि यंत्रणेमध्ये दिसते आणि तीच ऊर्जा पुढे जाऊन आम्ही हा प्रचार पूर्ण करणार आहोत. बाळासाहेब थोरातांनी भाषणामध्ये म्हणलंय की उत्कर्षाने 2 तास विखे पाटलांसोबत चर्चा केली, नेमकी त्यानंतर तिने तो वंचितमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असं देखील ते सांगतात. मी खरं तर स्वतः भेटूनच साहेबांना हे सांगितलं होतं की मी विखे साहेबांची भेट घेतलेली आहे. मी जिल्ह्यातल्या सगळ्याच जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या भेटी घेऊनच पुढे जाणार आहे असं मी त्यांना सांगितलेलं होतं. मी हा निर्णय का घेतला ही भूमिका मी अगदी स्पष्टपणे त्यांच्या पुढे मांडली होती. त्यामुळे ह्या गोष्टीबद्दल ते अशा पद्धतीने व्यक्त होत आहे ती माझ्यासाठी थोडीशी खंताची बाब असो. ते माझे मोठे आहेत, त्यांनी एखाद्या गोष्टीवर बोलणं हा त्यांचा अधिकार आहे. पण जी काही प्रक्रिया होती ही मीडियासमोर आणि सगळ्या कार्यकर्त्यांसमोर मी वारंवार मांडते. तर ह्यापुढेही जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, कारण मी शेवटी या जिल्ह्याची भूमिकन्या आहे, मला तो अधिकार आहे त्यांच्याकडून मागण्याचा. मदत करतील ना करतील ह्या त्यांच्यावरती, पण जी भूमिका मी घेतली ही स्पष्टपणे मी मांडलेली आहे आणि त्याच भूमिकेवर मी ठाम राहून पुढे जाणार आहे. लोकांना एक चांगला उमेदवार मिळाला आहे, त्याचा लोकांमध्ये जो एक आनंद आहे तो मला स्पष्ट दिसत आहे. उत्कर्षाला वेळोवेळी राज्य पातळीवर मान सन्मान दिला, मात्र मी नाराज झालो. तिला सांगितलं देखील होतं की तू निर्णय चुकते असं देखील ते म्हणाले. मला जो काही पक्षाने मान सन्मान दिला त्याबद्दल मी पक्षाची नेहमीच ऋणी राहिलेले आहे. उलट माझ्या राजीनामाच्या पत्रामध्ये मी ते मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. जी काही मेहनत मी गेल्या 16 वर्षामध्ये केली, मी घरी बसलेले होते आणि मला पदं मिळाली असं झालेलं नाही. घर सोडून मी काम केलेलं आहे आणि मेहनत घेतलेली म्हणून ती पदं माझ्यापर्यंत आली. निश्चितच सगळ्या नेत्यांनी मला त्यावेळेसही खूप पाठबळ दिलेलं होतं. पण जो हा निर्णय राजकीय घ्यावा लागला, 3 पंचवार्षिक आम्ही थांबलेलो, 3 पंचवार्षिक, आणि जी संधी पक्षाने द्यायला हवी ती पक्षाने दिली नाहीये. त्यामुळे आम्हाला ही संधी मिळालेली आहे, त्या संधीचं आम्ही पुढे जाऊन काम करणार आहे. निश्चितच जसं त्यांचं मन दुखावलेलं तसं माझंही दुखावलेलं की कुटुंबातली एक मुलगी मी आहे. माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडत असताना पण असे आरोप माझ्यावर होत आहेत ह्याची मला खंत वाटते. कारण शेवटी राजकारण आहे. आपण जेव्हा इलेक्शनमध्ये उतरतो तेव्हा सगळ्यांची मदत आपण अपेक्षित असे. मदत होते की नाही हा पुढचा भाग आहे, पण रिक्वेस्ट करणं हे माझं काम आहे, ते मी केलेलं आहे. महाविकास आघाडीचे जे भाऊसाहेब वागचौरे आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी तुमच्यावर आरोप केले की वंचितच्या उमेदवाराला 13 तारखेला लायकी केलं. भाऊसाहेब वागचौरे साहेबांनी साईबाबांची शपथ मोडली हे शिर्डीकर विसरलेले आहेत का? शिवसैनिकांनी हे विसरू नये की त्यांनी शिवबंधनही तोडलेलं आहे. हे त्यांनी विसरलं असतील तर तो शिवसैनिकांचा प्रश्न आहे. पण शिर्डीतली आम जनता हे काहीही विसरलेली नाही. ते जितक्याही हवेत असतील, स्वतः नामदार साहेबांनी त्यांना सांगितलंय की तुम्ही 3 लाखाचा लीड याचे गवगाव करू नका, खाली येऊन ग्राउंडवर काम करा. आत्मविश्वास ठीक आहे, अति आत्मविश्वास असणं आणि दुसऱ्यांवरती नको त्या पातळीची टीका करणं मला वाटतं हे त्यांच्या वयाला शोभत नाही. वय भरपूर झालेलं आहे, त्यांनी थोडंसं शांतपणे त्याच्यावर विचार करून पुढची त्यांचं मार्ग त्यांनी करावं. वंचितच्या उमेदवाराला जनतेने का मत द्यावं? दोन्हीही उमेदवार जे समोरचे आहेत त्यांचं काम जनतेने बघितलेलं आहे. म्हणजे काम म्हणजे न केलेलं काम बघितलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक चांगला उमेदवार, सुशिक्षित उमेदवार तुमचे प्रश्न मांडू शकतो, तुमच्यासाठी भांडू शकतो, तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. सगळ्या या भागातले जे प्रश्न त्याची जाण असणारे एक उमेदवार म्हणून आम्ही इथे आज उभे आहोत. आणि जसं मी म्हटलं की वंचितचा उमेदवार म्हणण्यापेक्षा पण जनतेचे उमेदवार म्हणून आम्ही इथे उभे आहोत. म्हणून जनता नक्की साथ देईल असा मला विश्वास आहे. महाविकास बहुजन आघाडी भाजपाची बी टीम म्हणून काम करत आहे, काय सांगाल? ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला, तिथे पाठिंबा नकारलाय का? नाही. मग तो पाठिंबा घेत असताना वंचित बी टीम होत नाही. पण जेव्हा वंचित स्वतःचे उमेदवार उभे करते, स्वतःच्या हिमतीवरती मतं मागते, स्वतःच्या जी कामं वंचितनी केलेली, आज अहमदनगर जिल्ह्यामधील सगळ्या वंचित घटकांच्या प्रश्नांवरती या सगळ्या टीमनी खूप काम केलेलं आहे. मुस्लिम समाज असो, आदिवासी भिल्ल समाज असो, मागासवर्गीय समाज असो, ते समाज जर वंचितशी जोडले गेलेले असेल, त्यांच्या बळावर जर आम्ही हे निवडणूक लढू पाहतो तर मग आम्ही बी टीम कशी होतो? त्यामुळे तो जो आरोप वारंवार होतो हा जुना झालेला आहे. नवीन काहीतरी फंडा आता विरोधकांनी काढा की जे जनता पण ऐकायला तयार असेल.